विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। प्रत्येक पक्षात बैठकांचे सत्र खरं तर सुरू झालेले आहे। आगामी विधानसभेबाबत परभणीत काँग्रेसची काय स्थिती असणार आहे याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हा प्रमुख नदीम इनामदार आहेत। नदीम भाई, विधानसभा निवडणूक जवळ येत आहे, काय रणनीती आहे? 4 विधानसभा आहेत परभणी जिल्ह्यात, काँग्रेसची काय स्थिती असणार आणि किती जागेची मागणी करण्यात येणार आहे महाविकास आघाडीकडून? परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 4 विधानसभा मतदारसंघ आहे। 4 विधानसभा मतदारसंघामध्ये पाथरी हे विधानसभा मतदारसंघ हे आमचे स्वतःची हक्काची सीट आहे। त्याच्या आमचे स्थानिक आमदार सुरेशरावजी वडफळकर साहेब हे 2-4दा तिथं निवडून आले आहे। ते तिथं आमची हक्काची सीट आहे। आम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोलेजी, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चिन्नीथलाजी यांच्याकडे आम्ही एक्स्ट्रा 3 सीटाची मागणी केलेली आहे। आम्ही त्यांना सांगितले की लोकसभामध्ये जितका काँग्रेसने तुम्हाला काम केले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सीट निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले, तर आम्ही काँग्रेसनं आम्हाला याबारी झोकता माप आपण द्यावे। आम्ही परभणी प्रॉपर आणि जिंतूर आणि पाथरी हे आमचे हक्काचे या 3 सीटाची आम्ही मागणी केलेली आहे। आणि सध्या मोठा भाऊ छोटा भाऊ हे कसले प्रकारचे नाही, महाविकास आघाडी जे आदेश देईल ते आदेशचं पालन आम्ही करणार। आणि आम्ही जास्त सीट मागणी केलेली आहे, तरी आम्ही मतलब की 2 सीट किंवा 2 सीटमध्ये समाधान आम्ही राहणार। पाथरी जे हक्काचे दुसरी 1 सीट आम्ही वाढून घेणार आहे। तुम्ही म्हणतायत की 4 विधानसभा जागा आहे, मोठा भाऊचा काही विषय नाही, महाविकास आघाडी निवडून आणणे, मात्र 4 पैकी तुम्ही 3ची मागणी करताय, मग इतर 2 पक्षांना कुठल्या जागा सुटणार? नाही, ते पक्ष ठरणार, ते महाविकास आघाडी जे ठरणार ते प्रमाणे आम्ही मतलब हे आमची मागणी आहे, आमची हक्क आहे। आणि मागाचे अधिकार तर सगळ्याला आहे ना, ते मागाचे अधिकार आम्हाला आहे। त्याप्रमाणे आम्ही परभणीची सीट मागायलो आणि दुसऱ्या जिंतूरची 1 सीट मागायलो। हे आमची हक्काची 2 सीट आहे। हक्काची सीट तर आमची पाथरीची आहेत ना, ते तर त्याच्या विषयच नाही, ते तर आम्हाला 100% ते शुअर सीट आमची काँग्रेसची सीट आहे। अजून एक 2 सीट वाढून आम्ही मागणार। एकूण 4 विधानसभेपैकी किमान 2 जागेवर तुम्ही समाधान मानणार आहात? किमान 2 जागेवर नाही, पक्ष आम्ही कमीत कमी 2 जागावर समाधान मानणार आम्ही। बरं, काय वाटतं ना तुम्ही, कशी स्थिती असणार आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये? कारण लोकसभेचा आपण एकूणच निकाल पाहिल्यानंतर विधानसभेबाबत तुम्हाला काय स्थिती आहे असं वाटतं महाविकास आघाडी संदर्भात? विधानसभा झालेल्या लोकसभाच्या इलेक्शनमध्ये आपण स्थिती बघितली तर त्याप्रमाणे परभणीची सीट महाविकास आघाडी 4 पैकी 4 सीट महाविकास आघाडीचे निवडून येणार हे 100% कन्फर्म आहे। बस महाविकास आघाडी निवडून येणार। मराठवाड्यात काय स्थिती असेल असं वाटतं तुम्हाला? मराठवाड्यामध्ये एकूण 42 सीट आहे, त्यापैकी महाविकास आघाडीचेच येणार। बोला 100% तुम्हाला मी आश्वासन देतो की याबारी महाविकास आघाडी 100% मतलब सत्तावर येणार आहे, सत्ता पलट होणार आहे। क्योंकि हे बीजेपी स्वतःच्या पायावर ते स्वतः कुऱ्हाडी मारत आहे। लाडकी बहीण योजना असं सध्या सुरू आहे, त्यावर राज्य सरकारला खरं तर खूप विश्वास आहे। लाडली बहीण योजनेचा काय परिणाम होईल असं वाटतं का तुम्हाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत? लाडकी बहीण योजना तर श्रेय घेण्याचे प्रयत्न 3 लोक करणार आहे। फक्त मला हे माहित नाही की लाडकी बहीण तर आहे, ते लाडकी बहीण आमची बी आहे, मग हे तिघापैकी लाडके भाऊ कोण हेच आम्हाला समजत नाही। सगळे तिघ म्हणाले आम्ही लाडके भाऊ, कोणी लाडके भाऊ नाही, हे फक्त इलेक्शन स्टँड आहे यांचं। तर एकूणच येणाऱ्या विधानसभेत परभणीच्या 4 पैकी 2 जागा हक्काची आहे असं या ठिकाणी विधान नदीम इनामदार यांच्याकडून करण्यात आलंय। तर 4 पैकी 2 जागेवर ठाम मागणी असणार आहे आणि 2 पेक्षा कमी जागा काँग्रेस घेणार नाही असं विधान या ठिकाणी नदीम इनामदार यांनी केलं आहे। एकूणच काँग्रेसची परभणी जिल्ह्यामध्ये 4 विधानसभेपैकी 2 जागांवर मागणी या ठिकाणी ठाम आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।